आमची माहिती अशी आहे की जे तटकरे आणि इतर काय त्यांचे सहकारी जे नेहमी सगळ्या सभेमध्ये महाडला गुंडगिरी आहे, गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत, हे जे काय त्यांच्या तोंडून सारखं वारंवार येत होतं, म्हणून कदाचित त्यांनी ते गुंड पाठवून आम्हाला बदनाम करण्यासाठी हे त्यांचं षडयंत्र असावं असं आम्हाला तर वाटायला लागलं. आता जी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती आहे की जे काय ते आल्या 3 गाड्या घेऊन, त्या गाड्यांमध्ये असणारी हत्यारं, त्यांच्याकडं सापडलेलं रिव्हॉल्वर, हॉकी स्टिक, स्टंप, हे जे काही सगळं साहित्य त्यांच्याकडे जे सापडलेलं आहे, ह्याचा उद्देश काय आहे? हे नक्की निवडणुकीच्या कामाला आले होते का भानगडीच्या कामाला आले होते? मग हे जर त्यांच्या राज्याचा युवकांचा उपाध्यक्ष, त्याला आता सध्याचे जे पद दिले त्या जाबरेला, ते जाबरेंनी ही जी काही लोक आणली होती, कुठला आंध्राचा कोण आहे, यूपीचा कोण आहे, बिहारचा कोण आहे, सायन्सचे आहेत, हे कशासाठी? इथे काय त्यांचे कार्यकर्ते नव्हते का? आणि मग जर हे तटकरे किंवा आणखीन जर त्यांचे सहकारी मित्र काय बोलत असतील की इथं दंडेलशाही आहे, दंडेलशाही आम्ही कशाला करू? आमचा मतदारसंघ आहे, आम्ही आमच्या मतदारसंघातल्या लोकांची भानगडी करणार का? पण तुम्ही जे काय पाठवलेले गुंड प्रवृत्तीची लोक होती, त्यांना जशाच तसा धडा शिकवण्याचं काम माझ्या इथल्या शिवसैनिकांनी केलेलं आहे. हे तुम्ही पाहिलं की त्यांचं रिव्हॉल्वर हिसकून घेतलं, ते पोलीस जमा केलं, त्यांच्या गाड्यातल्या हॉकी स्टिक, स्टंप त्यांना जमा करून दिले. हे पोलिसांना मदत करण्याचं काम आपल्या कार्यकर्त्यांनी केलं, हे कोणाला